नमस्कार. देवमाजावरती स्वागत आहे. श्रीराम. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहेत आणि आपण दादांना गुरु, गुरुतत्व आणि त्याच्यातले गुरूंचे प्रकार किती आहेत, आता खूप कन्फ्युजिंग गोष्टी होत्या आणि ह्यांनी मला मगाशी आम्ही बसलो होतो गप्पा मारत तेव्हा त्यांनी सगळ्या गोष्टी अशा छान समजवल्या. तर दादा आपण या विषयावरती आज सांगा नक्की तुम्ही. नक्की. सर्वांना नमस्कार. माझे गुरु, ज्यांना मी गुरु मानतो, त्या वैद्य अशोक श्रीपाद भट यांना माझा नमस्कार आणि देव माझा ह्या चॅनलला की ज्याच्या मार्फत आपल्यापर्यंत मला ज्ञान प्रदान करायची संधी मिळते. गुरु हा प्रत्येक ज्या मनुष्याच्या जीवनातला एक अविभाज्य भाग आहे असं म्हटलं तरी चालेल. लहानपणापासनं आपल्याला गुरुच्या 3 अवस्था शिकवण्यात आलेल्या आहेत किंवा सांगितल्या जातात, की जे आपण म्हणतो की मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव. ह्या 3 त्या अवस्था आहेत. आणि आपण जर विचारलं की काय अवस्था आहेत या, तर सर्वसाधारणपणे मनुष्य उत्तर देतो की आई गर्भामध्ये मुलाला वाढवते, त्याला पहिल्यांदा आपलं दूध पाजते, त्याला बोलायला चालायला शिकवते, म्हणून आई हा पहिला गुरु झाला. तर मुळामध्ये असं आहे की जेव्हा बाळ होतं आणि त्या बाळाच्या देहावरती संस्कार जे होतात हे आईच्या गर्भामध्येच होतात, म्हणून त्याला पहिलं मातृदेवो भव म्हटलेलं आहे. कारण उत्पत्ती ज्या ठिकाणी होते, ठिकाण खूप महत्वाचं असतं. त्यावेळी फक्त ते गर्भाशय नसतं, तर ते देवाचं मंदिर असतं की जिथं नवीन उत्पत्ती होणार आहे. जसं जमिनीमध्ये आपण बीज पेरतो तर त्याला जमीन म्हणत नाही, तर भूगर्भ माता असं म्हणतो. म्हणजे एखादं जीवन किंवा पुनर्जीवन निर्माण करायची ताकद ज्या ठिकाणी असते असं ते स्थान, म्हणून आईला पहिल्यांदा मातृदेवो भव असं म्हटलेलं आहे. पितृदेवो भव म्हणजे जीवनात आपण मूल होतं, मग मुलाचं शिक्षण, मुलाचं मोठं होणं, कपडे लागता, म्हणजे एक भौतिक गोष्टींचं जो तजवीज करतो आणि मुलाला उत्तम आयुष्य देऊन, शिक्षण देऊन, अगदी त्याच्या लग्नापर्यंत जो कायम आपलं कर्तव्य पार पाडत असतो आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करतो, म्हणून पित्याला पितृदेवो भव असं म्हटलेलं आहे. इथं एक गोष्ट तुम्हाला सांगतो की पितृ म्हटलेलं आहे, तर पितृ आणि पिता, समजा आपण असं जर म्हटलं की मातृदेवो भव म्हणजे मातृ, हा तृ जो येतो ना, हा 3 पिढ्यांच्या अगोदरच्या पिढ्यांना केलेला नमस्कार असतो. मातृदेवो भव, पितृदेवो भव, हा पितृ म्हणजे आपल्याला माहिती असतं की प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये जेव्हा काही दोष उत्पन्न होतात तेव्हा 3 पिढ्यांचा विचार केला जातो. म्हणून इथं जेव्हा आपण नमस्कार करतो तेव्हा त्या नमस्कार 3 पिढ्यांना तो केला जातो. म्हणून नाहीतर माता देवो भव, पिता देवो भव आणि आचार्य देवो भव असं म्हटलं गेलं असतं. पण तृ आणि हा जो तृ केलेला आहे तो म्हणजे 3 पिढ्यांचा. तृ म्हणजे त्र म्हणजे 3, त्रि, अशा 3 पिढ्यांचा उल्लेख होतो. तर हा उल्लेख जर आपण रोज केला तर आपल्याला मुळामध्ये कसं होतं की जीवनामध्ये असलेल्या अडचणी ह्या सहजतेने प्राप्त होतात. सहजतेने अडचणी प्राप्त होतात एवढ्यासाठी म्हटलं की एखादी गोष्ट तुम्ही तेव्हाच सॉल्व्ह करू शकता जेव्हा ती तुमच्या सामोऱ्यात येते. तर म्हणून आपण उठल्या उठल्या पहिल्यांदा मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव. कारण गुरु हा ह्या आचार्य देवो भव म्हणजे शिक्षक. समाजामध्ये आता गुरु या शब्दाचा अर्थ जरा तुम्ही इंटरनेटवर गेलात तर गुरु म्हणजे काय, तर गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे प्रकाशाकडे देणारा, म्हणजे एवढाच फक्त अर्थ दिलेला आहे. पण गु या शब्दाचा अर्थ अंधार हा कोणी ठरवला हे जर तुम्ही पाहायचा प्रयत्न केला तर त्याला शास्त्रीय आधार काहीही नाही. किंवा रु म्हणजे प्रकाश, तर त्याला शास्त्रीय आधार काही नाही. म्हणजे कोणीतरी एखादा शब्द तयार करायचा आणि तोच आपण पुढं नेत राहायचा. तर गुरु ह्या शब्दाचा अर्थ गुह्यतेची रुजवात करणारा. गुह्य म्हणजे काय, तर अज्ञान. मग गुरु काय करतो, तर मनुष्य देहामध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये जे अज्ञान असतं
ते दूर करतो आणि त्याला ज्ञानी बनवतो. म्हणून कधी लक्षात घ्या की मातृदेवोभव, पितृदेवोभव आणि गुरुदेवोभव म्हटलेलं नाही, तर आचार्य देवोभव म्हटलेलं आहे. आपण शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो, नंतर काही संस्कार वर्ग असतात. हे जे शिक्षक असतात यांना आचार्य म्हणतात, त्यांना गुरु म्हणत नाही. आपण म्हटलं की शाळेत शिकवायला कोण होतं? अमुक शिक्षक होते, अमुक शिक्षिका होत्या. तिचं आपण असं म्हणत नाही की अमुक गुरु होते, कारण गुरु ही मुळात अवस्थाच वेगळी आहे. मग उत्पत्ती स्थितीलय आपण जसं बघतो की प्रत्येक गुरुपौर्णिमेला दत्तात्रयांच्या मंदिरामध्ये साधारण गर्दी होते, कारण गुरुतत्व हे दत्तात्रयांशी जास्त निगडीत आहे. 3 अवस्था, उत्पत्ती, स्थिती आणि लय. आता ही उत्पत्ती कशाची? तर मनुष्य देहाची पण होते. एक सोपं उदाहरण सांगतो की तुम्ही पोळी करायला घेतली, एका गृहिणीने पोळी करायला घेतली, तर ती पोळी करताना ती पहिल्यांदा पीठ घेते, तेल घेते आणि मीठ घेते. हा झाली तुमची नवीन पदार्थ म्हणजे उत्पत्तीची तयारी. ठीक आहे. त्याच्यानंतर ती पीठ मळते, मग त्याच्यात ठराविक पाणी, तेल, मीठ घालून त्याचा गोळा तयार करते. ही झाली स्थिती, म्हणजे पुढच्या कृतीची करण्याची तुमची मध्यम अवस्था. हा गोळा काही काळ बघा ठेवला जातो. उदाहरण द्यायचं मुद्दामून कारण असं की स्थिती ही मनुष्याची क्षणात बदलत नाही, तर त्याला वेळ लागतो. तर तो गोळा काही वेळा ठेवला जातो. एक मग 15-20 मिनिटांनी तो एक जीव जेव्हा होतो, तेव्हा ती अस्ताकडे म्हणजे लयाकडे जाते. आणि मग ती गृहिणी ती गोळा त्यातलं एक लाठी घेऊन पोलपाटावर लाटते आणि त्याची पोळी तयार करून तव्यावर भाजते. आणि ती भाजल्यानंतर जी पोळी तयार होते ती म्हणजे तुमचं गुरुतत्व आहे. आता कसं हे तुम्हाला मी सांगतो की तुमचा देह म्हणजे हे कणिक, तेल, पाणी आणि मीठ, म्हणजे सगळे क्षार आहेत बघा. म्हणजे प्रत्येकाचं लवण आहे, तेल आहे, सगळं जसं आपला देह आहे तसं सर्व गोष्टी आहेत आणि आकाश आहे. ह्या 5 तत्वांनी हा पदार्थ. मळणारी गृहिणी म्हणजे मळणारी जी स्त्री असते, ती अवस्था जी आहे ती तुमची स्थिती अवस्था. तो गोळा कसा? एखादी म्हणते की माझ्या पोळ्या नीट होत नाहीत, मला जमत नाहीत, माझ्या जाड होतात, माझ्या कोरड्या राहतात, किंवा माझ्या मोठ्या होतात, गोल होत नाही. म्हणजे हा अनंत तक्रारी असतात. तर नीट लक्षात घ्या, आपण गुरुतत्व करताना हे उदाहरण का सांगतोय? मूळ गाभ्याचे जे संस्कार असतात, मळणं म्हणजे ज्याच्यावर संस्कार करणं म्हणतात, ते जर उत्तम झाले तर ते तुमची अवस्था उत्तम करणार आहे. मग तो गोळा उत्तम तो भिजला जाणार आहे. आणि तो उत्तम भिजला की तुमची स्थिती अवस्था ही उत्तम होणार आहे. आणि मग ती अवस्था झाली की पोळी जेव्हा लाटतो तेव्हा बघा त्याच्यावरती बल दिलं जातं. म्हणजे गुरुकडे जेव्हा एखादा शिष्य जातो गुरुकुलमध्ये, तेव्हा तो कोरा असतो ह्या गोळ्यासारखा. मग गुरु काय करतो त्याला? तो पहिला गोळा घेतो, मग हातात थापटतो, बघतो, जसे जे गृहिणी करते तसं. मग त्याला पीठ लावतो, ज्ञानाचं पीठ लावतो. मग त्याला लाटतो. मग त्याला लाटणं म्हणजे काय? तर दोन्ही हाताने लाटतो, म्हणजे त्याच्यावरती योग्य तो दाब देतो विचारांचा. आणि मग त्याला गरम तव्यावरती ती पोळीसारखा तो टाकतो त्या शिष्याला. आणि मग ती पोळी उत्तम प्रकारे तयार होते की त्याच्यात परत 3 पदर सुटतात. बघा, गृहिणी त्यालाच म्हटलं जातं जिच्या पोळीला 3 पदर सुटतात. मग ते परत त्या 3 उत्पत्ती, स्थिती, लय ह्या अवस्था असतात. आपण एवढा विचार करत नाही, पण ह्या 3 अवस्था, ज्याची पोळी उत्तम अशी होते की जी फुगते. मग ती फुगली म्हणजे काय झालं की तुमचा देह तयार झाला. आणि मग ती खायला उत्तम. म्हणजे गुरुकडे गेल्यानंतर तुम्हाला ही शिक्षा घ्यायला लागते. आणि ही अवस्था प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याला जावंच लागतं. म्हणून आचार्य खूप महत्वाचे असतात त्याच्यात. की आचार्य देवोभव म्हणजे काय? की शिक्षण तुम्हाला कुठल्या पद्धतीने मिळतंय हे खूप गरजेचं आहे. चोराला सुद्धा उत्तम चोरी कशी करायची, हातपाय कोणाला आवाज येणार नाही असे कसे
लपवून ठेवायचे, ते सुद्धा गुरु असतात. आणि उत्तम प्रकारे शिक्षण घेऊन समाजाला ज्ञान कसं प्रदान करायचं ते सुद्धा गुरु असतात. थोडक्यात म्हणजे काय की ज्ञान गुरु वेगळे. मग इथं गुरुची पहिली व्याख्या करताना उत्पत्ती स्थिती लय, आणि जिथं लय होतो तिथंच उत्पत्ती होते. जेव्हा गुरुकुलमध्ये मुलगा जातो तेव्हा मुलगा असतो, पण जेव्हा तो शिकून येतो तेव्हा तो साधक असतो. हे आपण गौतम बुद्धांच्या प्रकरणात पाहू शकता, अगदी श्रीकृष्णाच्या प्रकरणात पाहू शकता. श्रीकृष्णाच्या प्रकरणात तर इतकं उत्तम, कारण तिथं गुरुच्या समोर कुठलाही भेदभाव नसतो. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात जेव्हा भगवान श्रीकृष्ण गेले तेव्हा भगवान श्रीकृष्ण हे राजा होते, राजाचा मुलगा होता, राजपुत्र होता, आणि पेंड्या हा सर्वसामान्य घरातला होता. पण दोघांनाही तिथं सम काम करायला लागायचं. जंगलात लाकडं सुद्धा तोडायला जाताना एकत्रीकरण जायला लागायचं, तिथं भेदभाव नाही. मग गुरुच्या ठिकाणी भेदभाव हा नसतो, हे पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कारण हल्ली असं बरंच होतं की हे मला जवळ करतात, त्यांना जास्त जवळ करतात, तर हा भेद नसावा त्याच्यात. म्हणून एवढं एक गोष्ट सांगतो. गोष्ट नंबर 2 की गुरु हा काही फक्त आध्यात्मिक दृष्ट्या मनुष्याला मिळत नाही. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात दत्तात्रयांनी जे 24 केले, तर प्रत्येक गुरु वेगवेगळे का केले, तर ज्ञानाच्या अनुषंगाने केले. ज्याच्यातनं ज्ञान प्राप्त होतं तो प्रत्येक गोष्ट ही गुरुच आहे. अगदी तुम्ही प्रवास करताना एखाद्या चौकामध्ये तुम्ही पत्ता जर चुकलात, एखाद्याला आपण थांबून विचारतो की अमुक ठिकाणी जायला रस्ता कुठनं हो, मग तो सांगतो, तर तो तुमचा त्या क्षणीचा गुरु झाला. म्हणजे हे तत्व कसं काम करतं हे सांगतोय. आणि आचार्य हे तुम्हाला संस्कारित करतात. आचार्यांच्याकडे जेव्हा तुमचा संस्कार केला जातो, आता समाजामध्ये अशी गोष्ट आहे की गुरु आपल्याकडे स्वतःहून येतात. ते जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत मनुष्य संभ्रमित अवस्थेत जातो. मी अमुक गोष्टींच्या मागे जाऊ का तमुक गोष्टींच्या मागे जाऊ, मी स्वामींच्या मागे जाऊ का महाराजांच्या जाऊ, का इथं दरबार भरतो तिथं जाऊ, का इथं मठात जाऊ. तर ही सगळ्यात मोठी दैन अवस्था मी असं म्हणू शकतो त्याच्यामध्ये. कारण आपण सर्व सुशिक्षित आहोत, आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे. कधी लक्षात घ्या की आपण जर ज्ञान प्राप्त करायचं असेल ना, तर आपण त्या गुरुपाशी म्हणजे आचार्यांपाशी जातो. गुरु हा शब्द आपण आता थोडं बाजूला ठेवू, कारण मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव. मग आचार्य हे शिक्षक आहेत, आपल्यावरती संस्कार करणारे आहेत. मग त्यांच्यापाशी हे आपल्यालाच जायला लागतं. आणि आपल्याला कधीही मनुष्याने शिष्य म्हणून घेऊ नये. कारण शिष्य म्हटलं तर तुम्ही त्या एका ठराविक चौकोनामध्ये बसता आणि तुमची जी मोठी गती तुम्हाला प्राप्त होणार असते किंवा एखाद्या ज्ञानामध्ये तुम्हाला तुमची व्याप्ती वाढणार असते, ती संकुचित ठिकाणी तुम्ही ठेवता की मी यांचा फक्त शिष्य आहे, तर एवढ्या मी भागातच करणार. तर तसं नाहीये. तुम्ही कायम विद्यार्थी राहा, आणि विद्यार्थी सर्व विषय शाळेमध्ये जसा शिकत असतो तसं सर्व प्रकारचे आचार्य प्राचार्य हे तुम्हाला जीवनामध्ये भेटतात. ते तुम्हाला गुरुतुल्य आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की कुठलंही गुरुतुल्य किंवा आचार्यतुल्य ज्ञान घेताना समर्पण हा सर्वात महत्वाचा भाग आहे. समर्पण आपण म्हणतो की नाही मला सोप्यात सोपं कसं सगळ्या गोष्टी प्राप्त होतील, तर ते सहज शक्य नाहीये. एक उदाहरण सांगतो की त्याच्यावरनं कळेल की जेव्हा आपण एखाद्या गुरुकुलमध्ये जातो की मला सर्व सोयी मिळतील ना, मला सगळ्या गोष्टी सहज मिळतील ना, तर तसं नसतं. एक सुंदर गोष्ट आहे की 2 दगड असतात आणि एका मंदिरामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती बनवायची असते, म्हणून 2 दगड निवड करून आणून ठेवले जातात. आणि रात्री ते दोन्ही दगड मंदिराच्या बाहेर ठेवलेले असतात की सकाळी शिल्पकार येणार आणि त्यातल्या एकाची निवड करून त्याची मूर्ती करणार. आणि त्याच्या बाजूला छन्नी हातोडी ठेवलेली असते. दोन्ही दगड आणि छन्नी हातोडी रात्रदर्शी व्हायला लागती, त्यातला एक दगड अस्वस्थ व्हायला लागतो. आणि तो इतका अस्वस्थ व्हायला लागतो, दुसरा दगड विचारतो का रे, का अस्वस्थ होतोय? तो म्हणतो की नाही, मला एक तर मुळात यायचंच नव्हतं इथं,
आणि आता हे माझ्या बाजूला बघितलंस का काय, म्हणून छन्नी हातोडी ठेवली आहे आणि ह्याचे घाव तो उद्या शिल्पकार येईल आणि माझ्या अंगावरती सगळे घाव मारेल आणि मला ते सहन होणार नाही, म्हणून मला खूप वाईट वाटतंय. कारण तू बघ माझ्या उजव्या हाताला आहेस आणि माझ्या डाव्या हाताला छन्नी हातोडा ठेवलाय, म्हणजे शिल्पकार आल्यावर कदाचित माझंच पहिलं निवड करेल, म्हणून मला याची खूप वाईट वाटतंय की माझ्या अंगावर घाव पडणार आणि तू मात्र आरामात राहणार. तर दुसरा दगड म्हणतो, अरे काळजी करू नकोस, जर शिल्पकार आलं तसं काही झालं तर मी त्याला सांगेन की तू माझी निवड कर, माझ्या अंगावरती घाव मार म्हणून, की काही हरकत नाही, ह्याला सहन होणार नाही. हा दगड थोडासा शांत होतो, रिलॅक्स होतो की चला कोणीतरी, पण त्याला खात्री नसते की हा आत्ता तर म्हणतोय, आत्ता पण नंतर शब्दावरती पक्का राहील की नाही. सकाळी शिल्पकार येतो आणि नेमका जो दगड घाबरलेला असतो तोच उचलतो. त्याबरोबर हा दगड त्या शिल्पकाराला म्हणतो, हातात उचललेला दगड जो घाबरलेला असतो, की शिल्पकाराला मला कृपा करून मूर्ती माझी बनवू नका, मला तुमचे घाव सहन होणार नाही. शिल्पकार त्याला म्हणतो, बरं ठीक आहे, हरकत नाही, मी ऐकतो, आणि त्याला बाजूला जाऊन ठेवून देतो. दगड खूप आनंदी होतो की वा वा छान, चला माझं ऐकलं झालं, माझ्या जीवनाचं सोनं झालं की आता मला कुठलेही घाव नाही, काहीही नाही. दुसरा दगड असतो, तो मनामध्ये परमेश्वराची म्हणतो की खूप मला तुझा मी आभारी आहे की तू माझी निवड केलीस. आणि शिल्पकार छन्नी हातोडा घेऊन त्या दगडावरती छन्नी हातोडा मारायला सुरुवात करतो. जी सुरुवात केल्यानंतर काही तासातच त्यातनं उत्तम सुंदर मूर्ती तयार होते. इकडचा दगड म्हणत असतो की बघ किती मूर्ख आहे, मी स्वतःचा जीव वाचून घेतला, आणि हा बघ नुसते एवढे दगड आणि छन्नीचे घाव खाऊन, छन्नी हातोड्याचे काय झालं, ते स्वतःचा देह बारीक करून घेतला, स्वतःचा आकार बारीक करून घेतला, आणि केलं काय तर काही नाही, एक मूर्ती की जे हलणार पण नाही. म्हणून दुसरा आनंदित असतो, पण जो घाव सहन करत असतो तो सगळे घाव छानपैकी सहन करतो. तो शिल्पकार ती मूर्ती करतो, छान घासतो, तो त्रास त्या दगडाला क्षणी होतो, पण नंतर त्याची देवाऱ्यात स्थापना केली जाते. आणि स्थापना केल्यानंतर रोज त्याला चंदनाची उटी, पंचामृताने स्नान केलं जातं, छान छान दागिने घातले जातात, त्यांनी छान छान वस्त्र निवडली जातात, उत्तम भोग त्याला खायला मिळतो. आणि जो नकारात्मक अवस्थेमध्ये विचार केलेला दगड असतो तो शिल्पकार त्याला बाहेर ठेवतो, त्याच्यावरती रोज येऊन लोक नारळ फोडत असतात. ही कथा आहे, पण या कथेचा मतितार्थ असा आहे की जेव्हा शिष्य गुरुच्या ताब्यात जातो तेव्हा शिष्य ठरवतो की गुरु ठरवतात की याला घाव देऊन ह्याची मूर्ती करायची, आणि जो शिष्य ह्याच्यापासून वंचित राहतो त्याला आयुष्यभर संकटांना सामोरं जायला लागतं. म्हणून गुरुतत्व हे कधी असं तत्व नसतं मनुष्यांना सोपं असतात की हल्ली नाम दिलं, आमच्याकडे या, नाम घ्या आणि शिष्य व्हा आमचे, तर तसं नसतं. संस्कार आणि संस्कारित ज्ञानाने आपलं ज्ञानार्जन करणं. आणि बघा गंमत कशी आहे, मूर्ती केव्हा बनली, शिल्पकारांनी त्या दगडातला नको असलेला भाग काढला तेव्हा ती मूर्ती प्रगट झाली. ही गंमत आहे. प्रत्येक मनुष्याच्या देहामध्ये उत्तम गुण असतात, पण काही ठराविक गोष्टींमुळे उत्तम गुण झाकोळले जातात, आणि गुरुतत्व त्या ज्ञानार्जनाच्या छन्नी हातोड्यांनी आपल्या मनाच्या वरती ते घाव घालतात आणि नको ते वाईट गुण बाजूला काढतात. तेव्हा आपल्यातले सात्विक गुण म्हणजेच आपल्या देहामधली ती परमेश्वरीय स्वरूप असलेली मूर्ती समाजापुढे येते, ज्याला आपण उत्तम नागरिक किंवा साधक म्हणतो. ही अशीही त्याची किमया आहे. जोपर्यंत आपल्यावरती आचार्य ते क्रिया करत नाहीत तोपर्यंत मनुष्य देहाला कुठल्याही प्रकारे उत्तमता, उत्तम देह, उत्तम कुल किंवा उत्तम शील असं म्हणता येत नाही. कायम लक्षात घ्या, रामदास स्वामींची उदाहरणं आहेत, श्रीकृष्णाची उदाहरणं आहेत, गाडगे महाराजांची उदाहरणं आहेत. ह्या सगळ्यांचं आपण ज्ञानार्जनाच्या मार्फत
आज आपण प्रवचनं ऐकतो, कीर्तनं ऐकतो, पण ते कळण्यासाठी आपल्याला ज्ञान असणं आवश्यक आहे. फक्त आपण जर सांगितलं की तुम्ही या ओम नमः शिवाय जप म्हणा किंवा ओम दत्तात्रय नमः जप म्हणा, आणि मग सांगितलं जातं की हा जप कोणाला सांगू नका. गंमतच असते माणसाची की सांगू नका म्हटलं ना की त्याला कोणाला तरी आपण असं सांगावं का असं सारखं मनामध्ये वाटत असतं, आणि तेवढ्या त्या एका शब्दामध्ये तो अडकून राहतो. पण लक्षात घ्या, ज्ञानगुरु हाच सर्वोत्तम गुरु असतो. मी इथं थोडंसं लोकांची दिशाभूल झाल्यासारखं होईल, पण ती होऊ नये म्हणून सांगतो. आपण ज्यांना पूजतो, पूजन करणं जे असतो ते मठात जातो, स्वामींच्या मठात जातो, शेगावला महाराजांच्या इथं जातो, शंकर महाराजांच्या इथं जातो, बाळेकुंद्रीला जातो, अशी बरेच ठिकाणी जागा आहेत, मठात आहेत, गगनगिरी महाराज आहेत, अशा सर्व ठिकाणी जातो. पण त्या ठिकाणी ज्ञान काय प्राप्त करतो तर काही नाही. म्हणजे अक्कलकोट स्वामींनी कुठली शिक्षण घेतलं होतं, कितवीत घेतलं होतं, त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होत्या. त्या सिद्धीच्या अनुषंगाने तुम्ही लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये गुरुतत्व आपल्याला जेव्हा स्वीकारायचं असतं तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला खूप कळणं गरजेचं असतं. एखाद्याला आपण पूर्ण आपल्याला झोकून देणं, सरेंडर होणं, आणि एखाद्याला सरेंडर झाल्यानंतर आपल्या देहात बदल होणं, हा मुळात आचार्य जी अवस्था आहे आचार्य देवोभवाची, त्याला तुम्ही एक प्रकारची किंमत देता, त्या म्हणजे स्वतःला समर्पित भाव करून. आपण म्हणतो ना की कुठल्या शाळेत शिकलास रे, तुझं वाक्य तुझं बोलणं नीट नाहीये, मग अमुक अमुक शाळेत शिकला. मग बरोबर आहे, तिथं असं शिकवतात. कुठल्या शाळेत शिकला रे, मग या शाळेत. आपण नित्यनियमित बघतो, मुलाला ऍडमिशन घेताना बघतो की या कॉलेजमध्ये घ्यावं, ते चांगलं आहे का, तिथं शिक्षण चांगलं. या सर्व गोष्टी प्रॅक्टिकली आहेत ज्ञानार्जनाच्या दृष्टिकोनातून. म्हणून ज्ञानगुरु, जिथं ज्ञान आहे ना तिथं माणसाने जावं, कारण मग तिथं तुम्हाला कळतं की खऱ्या गुरुची ओळख काय. नुसते जवळ आले मग शोधत आले, तुम्ही अमुक करा, तुम्ही इथं 21 वेळा हा मंत्र म्हणा, सगळं मान्य, हे तुम्ही साधना म्हणून करा. दाढी करायची म्हटल्यानंतर सकाळी एकदा 1च मिनिटं करायची, नित्य करतो माणूस, पण त्यातनं फायदा काय होतो तो भौतिक होतो. तुम्ही दिसताना सुंदर दिसता, पण जर दिवसभर करत बसलात तर ऱ्हास होतो. तसं तुम्ही जे काही कृती करता, बाह्य कृती करता, तर तेवढी फक्त जीवनाला निगडीत किंवा आवश्यकता नाही. तुमचं ज्ञान तुम्ही कसं वापरता हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि इथं अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की डोळे उघडे ठेवून तुम्ही हे तत्व निवडा, कारण ते खूप महत्वाचं आहे. कोणी माझ्या घरातले प्रत्येक प्रॉब्लेम ह्यांच्याकडे गेल्यावर माझे सगळे प्रॉब्लेम गेले, मुलाला नोकरी लागली, मुलीचं लग्न झालं, घरामध्ये आता उत्तम आनंदी वातावरण आहे. म्हणून एखाद्याला आपण स्वतःला समर्पित करणं म्हणजे फक्त गुरुतत्व जागृत होणं असं नाहीये. कारण काय असतं की ह्या गोष्टी तुमच्या नशिबामध्ये ज्या दिलेल्या असतात त्या तुमच्या नशिबामधनं होणारच असतात. त्या क्षणी स्वामींनी सुद्धा काय सांगितलंय, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. असं सांगितलं का, मी तुझ्या घरातच आहे, सदैव आहेत. पण जेव्हा गरज असेल, ज्यावेळी तुझी बुद्धी जिथं थांबेल तिथनं मी तुला बॅकअप देतो. तुझी बॅटरी संपली की माझा बॅकअप आहे. ही तत्व आहेत. गजानन महाराजांच्या पोथीत जानराव देशमुखाला दिलेला तीर्थ अंगारा हा बॅकअप आहे. आधी तुमचे सगळे झाले, पोथीत लिहिलंय काय, सगळे वैद्य करून झाले, सगळे डॉक्टर करून झाले, मग त्या तत्वाकडे फिरा. आपण काय करतो, छोटी छोटी शुल्लक गोष्टी असेल तर डायरेक्ट त्या तत्वापाशी जातो आणि त्याला गुरु म्हणून संबोधतो. तर ते गुरु नाहीत. त्या आध्यात्मिकरित्या त्या शक्ती आहेत. स्वामी ही शक्ती आहे, प्रत्येक मंत्रात बघा, महाराज ही शक्ती आहे. त्या शक्तीचा क्षणापुरता आपण केलेला उपयोग असतो. पण ज्ञानाच्या मार्गाने कितीही बघा, म्हणजे आपण ज्यांना पाठीमागं जातो ते डॉक्टर अब्दुल कलाम बघा, पु ल देशपांडे बघा, जेवढे प्र. अत्रे बघा, जेवढे मोठमोठे आहेत,
यांनी कधी समाजाला सांगितलं नाही की तुम्ही फक्त मंदिरात जाऊन बसा किंवा अमुक स्वामींकडे जा. त्यांनी सगळ्यांना ज्ञान दिलं, ज्ञानाचा दृष्टिकोन दिला आणि ज्ञानाच्या दृष्टिकोनातनं आपण सहजीवन कसं जगायचं आपल्याला कळलं की मग मनुष्य योग्य मार्गाने जायला लागतो. आता इथं काय होतं की जिथं स्थिती असते, म्हणजे उत्पत्ती झाली, आईने उत्पत्ती केली, मूल बागडायला लागलं, वडिलांनी त्यांचं कर्तव्य केलं, आणि मग जेव्हा लय येतो, बऱ्याच जणांचा हा समज आहे की भगवान शंकर म्हणजे हा लय म्हणजे संपणं, त्याचा स्वामी आहे. तर नाही. जिथं तुमचं लय म्हणजे जिथं संपतं तिथंच सुरुवात होते. पोळी लाटून जिथं झाली ते आयुष्य संपलं, त्या क्षणी तव्यावर गेलं, तुमच्यावर संस्कार झाले त्या पोळीवर भाजल्याचे, आणि निर्माण काय झालं तर पोळी झाली. म्हणजे जिथं लय होतो तिथंच नवनिर्मिती उत्तम होते. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून साधना सुद्धा करताना नुसतं आपण अमुक एक नाम घेणं तर तसं नाहीये. मला काय चालतं, कुठलं जेवण जेवल्यानंतर मला त्रास होणार नाही, हा प्रत्येक देहाने विचार करायला पाहिजे. तसं मी कोणाकडे गेल्यानंतर, संस्कृतचे शिक्षक हे मराठी येत असतं पण ते मराठी नीट शिकवत नाही, आणि मराठीचे शिक्षक गणित शिकवत नाहीत पण ते सुद्धा गणितीची परीक्षा देऊनच पास झालेले असतात. संघाचा उद्देश हा की परमेश्वरांनी प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक मनुष्याला एक एक विभाग ठरवून दिलेला आहे, एक एक डिपार्टमेंट ठरवून दिलेला आहे. त्या त्या अनुषंगाने मनुष्यानी चाललं पाहिजे. ज्यावेळी एका कारखान्याचा स्थापना होते, ज्यावेळी एखाद्या गोष्टीची, चांगल्या गोष्टीची उत्पत्ती होते, त्या क्षणी त्या गोष्टी संपण्यासाठी सुद्धा, त्याचा निचरा करण्यासाठी होते. मागं एका निरूपणात सांगितलं होतं की एखादा कारखाना तयार करताना त्या कारखान्याचं जे स्क्रॅप तयार होतो ते कचरा टाकण्याचं सुद्धा डिपार्टमेंट त्याच वेळी तयार केलं जातं. म्हणजे जिथं नको आहे आपल्याला, जो त्याचा उपयोग नाही, ते सुद्धा त्यावेळी तयार केलं जातं. मग तसंच हे जे संस्कार आहेत हे दोन्ही मार्फत शिकवले जातात. म्हणून आचार्य, आपण आपलं पूजन करत असतो. हल्ली आता नवीन क्षमस्व पण फॅड निघालंय की आमच्या घरामध्ये अमुक जणांच्या पादुका येतात, अमुक जणांच्या पादुका आमच्याकडे आल्या, ह्यांच्या आल्या, त्यांच्या आल्या. या ठिकाणी 21 पादुका आहेत, या ठिकाणी 12 पादुका आहेत. अगदी दर्शन घ्या, त्याला नाही म्हणत किंवा त्याच्यामध्ये नाही, पण त्या दर्शन घेतल्यानंतर तुम्ही मिळवलं काय हे खूप महत्वाचं असतं. नुसतं जाऊन गेलं, लाईनीत उभं राहिलं, 10 ठिकाणी बघितलं, अरे गर्दी ठिकाणी आहे. हे अनुभव मी पाहिलेले आहेत, आणि हे मी इथं कळकळीने सांगायचं कारण असं की गुरुतत्व हे एक अग्नितत्व आहे की जे सहजासहजी प्राप्त होत नाहीत. म्हणजे तुम्हाला स्वतःत काय बदल घडवायला लागतील. 21 पादुका मांडलेल्या असतात. मनुष्य गेला की म्हणतो ह्या कोणाकडच्या आहेत, ह्या कोणाकडनं आल्यात, ह्या कोणी दिल्यात, मग स्वामींनी दिल्यात का, मग एवढ्या मोठ्या पादुका स्वामी वापराचे का, केवढ्या जड आहेत. मग ते सांगतात नाही ह्या चांदीच्या आहेत, ह्याच्या आतमध्ये लाकडाच्या आहेत, त्या खराब होऊ नये म्हणून चांदीचं त्याच्यात ठेवलेलं आहे. मग एक लक्षात घ्या, बाह्य अवस्था जी असते त्या पादुका आहेत, आतमध्ये जे असते ते चरण आहेत. एक लक्षात हे घेणं गरजेचं का आहे, तर आपण ज्या तत्वाला आपलं नमस्कार करत असतो, दोन्ही भुवया टेकवून, दोन्ही डोळे टेकवून, आणि आज्ञाचक्र हे दोन्ही पादुकांच्या मधोमध यायला पाहिजे, हे त्याला दर्शन म्हणतात, नाहीतर त्याला प्रदर्शन म्हटलं जातं. व प्रदर्शनामध्ये जाऊन जर काचेच्या पेटीमध्ये असेल, ज्या ठिकाणी टेकत नाही, माझं स्पष्ट मत आहे तिथं जाऊ नये. साबणाला जर धुवायला तुम्हाला परत साबण लागत असेल तर मुळातला साबण दोषी आहे. साधी गोष्ट आहे. वेळ वाया घालवू नका. तुमच्या घरामध्ये पादुका आहेत ना, ठीक आहे, नाही आमच्याकडे पादुका नाही, हरकत नाही. उमरा आहे ना घराचा, तो पादुकाच आहे. प्रत्येक देहाचा उमरा हा पादुका असतो. म्हणजे माहीत नसेल तर सांगतो. दुर्दैवाने आपण हल्ली उमऱ्यामध्ये चायनीज ड्रॅगन हे ते या सगळ्या गोष्टी बाळगतो. विषयांतर होईल,
पण गुरुचं तत्व आपण पोचण्यासाठी या मार्गाने जायलाच पाहिजे. आम्ही हल्ली 200 रुपये 300 रुपये देऊन घरात त्या बेल्स टांगतो, त्याचे बेडूक ठेवतो, तो लाफिंग बुद्धा ठेवतो, दरवाजामध्ये अजून काय त्याच्यामध्ये डिझाईन्स लावतो आणि असं ठरवतो की माझं जीवन सफल होईल. पण जे आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे की बाई ग, सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा उंबरा धुवत जा, त्याच्यावरती रांगोळी काढत जा, त्याच्यावरती लक्ष्मीची पावलं काढत जा, नाही होत. मग ती गृहिणी सांगून मोकळे होते, अहो आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, ह्याला उंबराच नाही, मग मी काय करू. आणि हल्ली रेडीमेड चिकटपट्टी मिळते. पण असं तर नाहीये ना की तुम्ही फ्लॅटमध्ये उंबरा लावून घेऊ शकत नाही लाकडाचा. पण माणसाला ते नको आहे. का नको आहे? कारण त्याच्या घराची शोभा त्यांनी जाते आणि लोक म्हणतील किती बॅकवर्ड क्लास आहे. हे तुम्हाला मी मुद्दामून सांगायचं कारण असं की आज ज्याप्रमाणे रोगराई वाढते, घरात जे अडचणी वाढतायत, या आपण तयार करतो आहे कारण आपण ज्या सगळ्या संरक्षण भिंती आहेत ना त्या बंद केल्या. घरामध्ये असं पहिलं शास्त्र होतं की घरामध्ये देवपूजा केल्यानंतर घंटी वाजवली जायची. आता चायनीज बेल वाजवल्या जातात. घंटी ही हाताने वाजवली जायची, तेव्हा घरातली कंपनं बाजूला व्हायची. शंख फुंकला जायचा. सावरकरांनी सांगितलेलं आहे की भगवद्गीतेमध्ये अध्यायात सांगितलेलं आहे, ओवीमध्ये पाहिल्या की मनुष्यानी त्याचं जीवन सुरू करताना मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देवो भव म्हणून शंख फुंकाचा आहे, वाजवायचा नाही. फुंकणं वेगळं आणि वाजवणं वेगळं. एखाद्याच्या नावाने आपण शंख करतो ना, त्याला वाजवणं म्हणतात. पण फुंकणं म्हणजे घरामधल्या उत्तम अवस्था, उत्तम कंपनं जे आहेत ना ती मोकळं करणं. हे भगवद्गीतेमध्ये परमेश्वराने सांगितलंय, ज्याचं अनुमोदन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेलं आहे. गुरुच्याकडे नेणारे हे सगळे मार्ग आहेत जे आपल्या घरापासून आपल्याला सुरू करायचे आहेत. नुसतं फोटो आणून घरामध्ये लावला तर गुरु तत्वाशी तुम्ही एकरूप झाले नाही. ह्या गोष्टी चालू करा. घरामध्ये रांगोळी काढणं चालू करा. सवय नसेल सवय लावून घ्या. घराला उमरा करून घ्या. ज्या घराला उमरा नाही त्या घरामध्ये गुरु तत्व काम करत नाही. हे ऋग्वेदामध्ये लिहिलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंतांनी ह्याला दुजोरा दिलेला आहे. मनाचं सांगत नाहीये. त्यांची जी झोपडी होती त्या झोपडीला सुद्धा रुक्मिणी आईनी उमरा केलेला होता आणि त्याच्यावर मुक्ताबाई रांगोळी काढायची. हे लक्षात घ्या. तुम्ही जर वाचलत, फक्त आपण ज्ञानेश्वरी वाचतो पण ज्ञानेश्वरांचं चरित्र वाचत नाही. गुरु हेच करतात. गाभ्यात नेतात. फणसाचा गरा तुम्ही खाता, पण जो फणस काढून देतो ना त्याला ते काढताना किती उपद्व्याप करायला लागतात ते तर कोकणातल्या माणसाला विचारावं, नाहीतर त्या गाडीवाल्याला विचारावं. आपण फक्त भाव करतो. त्यांनी 50 सांगितले तर आम्हाला 25 ला दे. हे विषयांतर करून मी तुम्हाला हा विषय का सांगत आहोत की आपल्यात पहिली बदल करणं गरजेचं आहे. आपल्याला तो दगड बनवणं गरजेचं आहे की ज्याच्यात घाव सहन करायची ताकद आली पाहिजे. मगच तुम्हाला देवारात जाऊन सगळे पूजणार आहे. नुसतं घरामध्ये फोटो लावू नका. नुसतं माझे हे गुरु आहेत म्हणून त्यांची एक आरती म्हटली टाकण टाकल्यासारखी तर करू नका. कारण यांनी आज तुम्ही जर हे केलं नाही तर उद्या तुम्ही तुमची पिढी नष्ट व्हायला. आज पेपरला आपण बघतोय लहान मुलाला घेऊन मुलं कुठं पबमध्ये जात आहेत, त्यांचे वडील आई या प्रकरणामध्ये अडकतात. क्षमस्व ह्या विषयामध्ये हा विषय मी एवढ्यासाठी घेतोय कारण हे भयान वास्तव्य आहे. कारण का तो मूळच त्याच्यामध्ये संस्कारित नाही. ज्या झाडाचं मूळच किडलेलं आहे ते उत्तम फळ देऊ शकत नाही. माऊलींनी एका तो याच्यात दिलेलं आहे, ओळीत दिलेलं आहे की इकडे झाडाला पाणी घालायचं आणि वरती झाड खोडायचं वाढू नये म्हणून. म्हणजे एका साईडनी उत्तम कर्म करायचं पण वाढायचं. पण मूळ काय करतं? तुम्ही खोडलं तरी मूळ पसरत जातं. तसे विचार आहेत. खोडाचा प्रयत्न केला उत्तम, जर त्याच्यात जर रुजलं तर ते वाढतच जातं. आई वडिलांचा दोष आहे.
जर हा प्रकरणात बघितलं तर आई वडिलांमुळं म्हणजे करता कोण आणि शिक्षा कोणाला. पण म्हणून हे गुरुतत्व आज हे जेव्हा आपण हा विषय पुढे जेव्हा बघणार आहोत त्याच्या आधी आपल्याला कुठनं तयारी करायची सुरुवात आहे हे गरजेचं आहे. रोजचे संस्कार हे घरामध्ये आणणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते आणले नाहीत, नुसतं मुलाला की अरे जाताना आईबाबांना नमस्कार कर, आजोबांना नमस्कार कर, स्वामींना नमस्कार कर, महाराजांना कर आणि आता जा शाळेत तुझा पहिला दिवस, नाही होणार. मुलाला कळलं पाहिजे. मी आजी आजोबांना नमस्कार करायला मुलाला सांगतात, तुम्ही करता, आई बाबा करतात, पण मुलाकडनं अपेक्षा आणि सांगायचं आमचा मुलगा रोज नमस्कार करून बाहेर पडतोय. मग हे तुम्हाला आचार्याची भूमिका ही फक्त आचार्यांनी शाळेतल्या शिक्षकांनीच करायची नसते, तर घरातल्या आई वडिलांनी सुद्धा करायची असते. म्हणून मातृदेवो भव, घरातल्या स्त्रीनी, घरातल्या गृहिणींनी पहिल्यांदा आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीवर संस्कार करणं शिकलं पाहिजे. म्हणून तिथंही सुरुवात आहे. कारण ज्या घरातली गृहिणी ही उत्तम प्रकारे संसार करते त्या घरामध्ये शांती नांदते. म्हणून मातृदेवो भव म्हटलेलं आहे. बघा, क्षणिक पत्नी तिन्ही काळाची माता का म्हटलेलं आहे? मातृदेव म्हणून फक्त आई नाहीये, तुम्ही पत्नीला सुद्धा आई म्हणू शकता. क्षणिक काळाची पत्नी, प्रत्येक वेळी फक्त भोगाच्या दृष्टिकोनातून तिच्याकडे बघायचं नाहीये, मातृत्वाच्या छायेतनं सुद्धा तिला बघणं गरजेचं आहे. म्हणून मातृदेवो भव, उत्पत्ती तिथं होते. मग पितृदेवो भव, वडिलांनी काय कष्ट केले हे बघणं गरजेचं असतं. आणि मग बाबा महाराज सातारकरांनी एका प्रवचनात सुंदर सांगितलंय की जी पदर डोक्यावर घेऊन चेहऱ्यावर घेऊन रडते ती आई, आणि रात्री उशीमध्ये डोकं घेऊन लपतो तो बाप. त्यांनी सुंदर हे केलेलं आहे की बापाला रडता पण येत नाही, ही बापाची अवस्था आहे. आणि अशा अवस्थेमध्ये बाप आपल्याला आपलं जीवन मार्गी लावत असतो. हा संस्कार आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून गुरुतत्व हे आपल्या घरातनं सुरुवात होणं गरजेचं आहे. फक्त बाहेर शोधायला जाऊ नका, नुसते फोटो लावू नका, नुसती मंत्र स्तोत्र म्हणू नका. त्या अर्थ, माझं गीता धर्म मंडळामध्ये जेव्हा बोलणं होतं, गीता पाठ आहे उत्तम आहे, विष्णू सहस्त्रनाम पाठ आहे उत्तम आहे, पण त्याचा अर्थ काय? भगवद्गीता अख्खीच्या अख्खी पाठ आहे, पण सर्वसामान्य जीवन जगताना तुम्ही त्याचा उपयोग किती करता? महागुरु म्हटलेलं आहे श्रीकृष्णाला, की का म्हटलेलं आहे ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. गुरुतत्वाचा अभ्यास प्रत्येक व्यक्तीने या क्षणापासून करायचा असेल तर तुम्हाला त्याची बैठकही उत्तम हवी, आणि जिथं बैठक होते ते स्थानही उत्तम हवं. म्हणून घरामध्ये ह्या गोष्टी असणं गरजेचं आहे. विदेशी गोष्टींना पाठिंबा न देता जी गोष्ट 1 रुपयात होते त्याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन जाऊन खरेदी करू नका आणि मूर्खपणा करू नका. तुम्ही जो व्यक्ती तुम्हाला सांगतो अमुक करा म्हणजे तमुक होईल, ते लक्षात ठेवा, ती व्यक्ती गुरुतत्वाला म्हणण्याच्या योग्य नाही. कधीही महाराजांनी किंवा स्वामींनी सांगितलं नाही की जाऊन उलटा नारळ फोड, तिरका नारळ फोड, इथं जाऊन उतारे टाक, तिथं जाऊन उतारे टाक. या गोष्टी कधीही सांगितल्या नाहीत. हे मी तुम्हाला सांगायचं कारण असं आहे की जेव्हा आपण एखादं दागिना घ्यायला जातो तेव्हा बघा, ती स्त्री 100 वेळा बघून घेते. एखादा स्टोन खरेदी करायला जातो, हिरा खरेदी करायला, की पैसे जर देताना तो खराच आहे ना, खराच आहे ना, खराच आहे ना विचारला जातो. तसं आहे की गुरु निवडताना म्हणते, कारण ज्ञानगुरु हा आपल्याला निवडायला लागतो की आपल्याला जो ज्ञान देणार आहे हा मुळात उत्तम ज्ञानी आहे की नाही हे असणं गरजेचं आहे, की मला तो कशा प्रकारचं ज्ञान देणार आहे. कारण चुकीचं ज्ञान देणार असेल तर तो गुरु नाही होत. या माझं फक्त पाद्यपूजन करा, माझी पूजा करा आणि मी सांगतोय तेवढं फक्त करा, तर तो गुरु नाही. सर्व तऱ्हेचं ज्ञान भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सर्व तऱ्हेचं ज्ञान दिलेलं आहे. आणि म्हणून भगवद्गीता, कोर्टात भगवद्गीता काय, रामायण का नाहीये, बायबल का नाहीये, पुराण का नाहीये? कारण, आणि भगवद्गीता का नाहीये?
जातीपात कधीही करायचा नाही. पण भगवद्गीता हे असं एक पुस्तक आहे, ग्रंथ म्हणत नाही, मुद्दामून पुस्तक म्हणतो, की ज्याच्यामध्ये मनुष्याचा जीवन म्हणजे श्वासाच्या पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत जीवन कसं जगावं याची सगळी उत्तरं आहे. म्हणजे कालच्या भागामध्ये सुद्धा मी सांगितलेलं की मेडिटेशन आणि आत्ताचं वेट लॉस हे सुद्धा भगवंतांनी सांगितलंय. म्हणजे तुम्ही विचार करा, हे गुरुतत्व आहे, ज्ञान तत्व आहे. म्हणून ज्ञानगुरु, जीवनामध्ये ज्ञानी गुरु मिळणं हे प्रत्येक मनुष्याचं पहिल्यांदा काम आहे, की पहिला ज्ञानी गुरु कोण आहे त्याला शोधा. गुरु आपल्याला शोधतील याच्या मागे राहू नका. ज्यावेळी तुम्हाला ज्ञान येईल, ज्यावेळी तुम्ही स्वतः ज्ञानी व्हाल, तेव्हा माणसं किंवा तो गुरु आपोआप तुला शोधत येईल. कारण काय येतो तर तुमच्या हस्ते त्यांना उत्तम कार्य घडवून घ्यायचं असतं म्हणून येतो. बघा, पांडवांच्या याच्यामध्ये श्रीकृष्ण पहिल्यापासून नव्हता. द्रौपदी वस्त्रहरण झाल्यानंतर त्याची त्या याच्यामध्ये एंट्री आहे, प्रवेश आहे. अगोदर होता का तर नव्हता. विचार करा, जीवनामध्ये भगवंत तेव्हाच येतो ज्या तुम्ही ज्ञानाचा कुठेतरी चुकीचा वापर करत असता, ज्ञानी असून चुकीचा वापर करत असता. भगवंतांनी पांडवांना दोष दिला नाही की तुम्ही हे केलं, चूक दाखवून दिली, पण ज्ञान मार्गाने दाखवून दिली आणि मग त्याला ज्ञानी केलं. मग हे आपल्याला कळणं गरजेचं आहे की गुरु उत्तम निवडा. ज्याच्या ज्याच्याकडनं तुम्हाला ज्ञान प्राप्त करता येईल ते ज्ञान सर्व घ्या. आणि ते ज्ञान सर्व घेण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या मनाची उत्तम तयारी आणि बैठक असणं गरजेचं आहे. कारण ही जर गोष्ट नसेल तर तुम्ही उत्तम ज्ञानी गुरु प्राप्त करू शकत नाही. ज्ञानेश्वरी ऐकायला 5 मिनिटं गेलात, 10 मिनिटं गेलात आणि नाही. अजून इतकं सुंदर उदाहरण एक बहिणी दिलेलं आहे की तासभर कीर्तनात तल्लीन होतो आणि खिशातला मोबाईल वाजतो. जसा मोबाईल वाजला क्षणभरामध्ये जो 40 मिनिटं शांत बसलेला असतो ना, क्षणामध्ये मन विचलित होतो, नंबर बघतो, बाहेर येतो, बोलायला लागतो. काही उपयोग नाही. काय सोडायचंय आणि काय धरायचंय ह्याच्यासाठी, ह्या तत्वाच्या मागे जाण्यासाठी आपल्या घरापासनं स्वतःपासनं सुरुवात करणं महत्वाचं आहे. पहिलं आपलं आचरण कसं हवं, आपला वेश कसा हवा. आणि हे मुळामध्ये आई वडिलांसाठी सांगतोय, कारण दुर्दैव असं आहे पुढच्या पिढीचं की आई वडीलच ह्या गोष्टी करत नाही. आता हे कदाचित ऐकल्यानंतर म्हणतील आमच्याकडे नाही, आम्ही सगळं व्यवस्थित करतो. जे करत नाही त्यांच्या बाबतीत सांगतोय. आणि खरंच दुर्दैव आहे आज की बाजार उघडले जातात. कधीही कोणीही संतांनी पावती पुस्तकं छापून घेतलेली नाहीयेत. 101 द्या, 201 द्या, 5001 द्या, नाही. कधीही कुठेही तुम्ही बघा की आता पालखी येईल जूनमध्ये, सगळे बरोबर असतात. गजानन महाराज संस्थांमध्ये सगळे सेवेकरी समान असतात. किती उत्तम असतात, कारण संस्कारित असतात तो ज्ञानाचा. गुरु एकच की जो त्याचं दर्शन घ्यायला आलेले असतात. पण त्या गुरुपर्यंत नेणारे हे जे सेवेकरी असतात ना, ते सुद्धा एक प्रकारचे ज्ञानगुरूच असतात. तुम्हाला योग्य मार्गाने त्या दरवाजाने त्या मार्गाने तुम्हाला महागुरूपर्यंत न्यायला लागतात. म्हणून गुरुमध्ये 3 भाग पडले, एक शिक्षक आचार्य, एक गुरु आणि तिसरा महागुरु. आता बघा, माणसं स्वतःला गुरु म्हणून घेतात. तिथं गुरु गेलं की आपण जातो, एखाद्यांच्या घरामध्ये गुरु आलेले असतात की त्यांच्याकडे गुरूंचं पाद्यपूजन आहे, आमच्याकडं सगळी तयारी करून जातो. पण जे महागुरु असतात, शास्त्र सांगतं, मी जे काय सांगतोय ते शास्त्राच्या आधाराने सांगतोय. शास्त्रात सांगितलेलं आहे की जेव्हा महागुरु असतात, म्हणजे गुरूंचे गुरु असतात, त्यांना महागुरु म्हणतात, तेव्हा गुरूंना स्वतःचे पाद्य पूजा करून घ्यायचा अधिकार नाही. कारण गुरुचे चरण हे सर्व उत्तम, त्यालाच तो गुरुतत्व पूर्ण सरेंडर, पूर्ण त्याला समर्पित भाव झालेला असतो. माऊलींनी स्वतःचे चरण कधीही धुवून घेतलेले नाही. तुकाराम महाराजांनी स्वतःचे चरण कधीही धुवून घेतले नाही.
जनाबाईंनी इतक्या शिव्या दिल्या तरी पांडुरंग त्यांच्या इथे आला. नामदेवांनी पांडुरंग हे तत्वच माहीत नसताना पांडुरंगाने त्यांना 3-3 वेळा दर्शन दिलं. म्हणजे लक्षात घ्या की परमेश्वर तत्व, दैवी तत्वाला तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे. आणि मग तिथं फक्त समाजाला तिथपर्यंत न्यायचं काम ह्या संतांनी केलेलं आहे. म्हणून अगोदर जेव्हा तुम्ही गुरुतत्व किंवा गुरुपौर्णिमा येईल तेव्हा ह्यावेळी ठरवा की मी कोण आहे. आपण वामनराव पैंचं आपण ऐकलं, त्यांचं मुख्य एक वाक्यच आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जी ती उत्तम वाक्य आहे. म्हणजे आपण जर खरं म्हणलं ना तर जेवढे काही संत महात्मे किंवा त्याच्यामध्ये आहेत ना त्यातलं सगळ्यात सुंदर वाक्य आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कारण बघा शिल्पकार म्हटलेलं आहे. जी गोष्ट तुम्हाला दगडाची सांगितली किंवा गुरु जे नकोय ते काढून टाकतो, मग त्यांनी तेच सांगितलेलं आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे तुझ्या देहामध्ये जे नको आहे, षडरिपू जे आहे ते जर तू बाहेर काढलेस ना तर तुझ्या देहातला सुगंध यायला वेळ लागणार नाही. माझे गुरु, ज्यांना मी गुरु मानतो ते काय म्हणायचे, हे सेंट अत्तर लावून येऊ नका. ते जेव्हा ज्या अर्थी तुम्ही लावून येताय ना त्या अर्थी तुमच्या देहामधला मळ बाहेर पडतोय. तुमच्या मनातनं किंवा विचारातनं, श्वासातनं दुर्विचार बाहेर पडतायत. तो वास झाकण्यासाठी तुम्ही कृत्रिम हे करताय, श्वास तयार करताय, वास तयार करताय. याचा अर्थ तुम्ही दुसरीकडे लावू नका. स्वामींना मूष खिनाल आवडतं त्याच्यामध्ये कुठं लिहिलेलं आहे का? एखाद्याने एखादी गोष्ट हातात घेतली, एखाद्याने हातात एखादा मणी घेतला की तो जन्मभर तो तिथं चिटकवून टाकतात ना, हे दुर्दैव आहे आपलं. खरंच दुर्दैव आहे की ते असं होता कामा नये. भौतिक गोष्टींच्या मागे जाऊ नका. आपल्या घरापासनं, आपल्या आचरणापासून सुरुवात करा. जेवताना आपण फक्त मुंज उत्तम करायची, त्याची शूटिंग करायचं, नंतर त्याची भिक्षावळ अगदी मोठमोठी वरात करून काढायची, चांगले चांगले भिक्षावळ चितळ्यांकडनं, काका लवईकडनं करून घ्यायचे, दागिने घालायचे. पण नंतर मुलगा रोज भीमरूपी म्हणतो का? रोज मुलगा संध्या करतो का? रोज तो भिक्षावळ म्हणजे काय? त्या क्षणाची भिक्षावळ नाहीये, त्या परमात्म्यासाठी केलेली ती भिक्षेचं आव्हान आहे. तो उभा राहतो का देवासमोर रोज? तर नाही राहत. जोडी घेऊन समर्थ का बाहेर पडले? काय समाजाला सांगितलं की तुमची जोडी मोकळी ठेवा. हो, जोडी घेऊन बाहेर फिरलेत ते समर्थ नाहीये. रीत करा. तुम्ही जे साठवणूक करू नका. जेवढं पाहिजे तेवढंच घ्या. हे आचार्य सांगतात. हे तुम्हाला ज्ञानगुरुच सांगू शकतात. आपण म्हणतो रोज समर्थ भिक्षा मागायला बाहेर पडायचे, हे एवढंच घेतो, पण रोज का बाहेर पडायचे? तर जेवढं त्या दिवसापुरती गरज असायची तेवढ्या पुरतच ते बाहेर पडायचे. त्यामुळे हे लक्षात घ्या की जिथं साठवणूक होते तिथं नाश असतो. म्हणून ज्ञान सुद्धा मिळालं त्याचं वाटप होणं गरजेचं आहे. मग मला ज्ञान मिळालं म्हणून मी माझ्याजवळच ठेवलं नाही, मी त्याच्यासाठी एवढे कष्ट घेतलेत तर नाही. मग माऊलींनी सांगितलंच नसतं हो जगाला. एक अवतार घ्यावा त्यांनी. आपण ज्या भूमीमध्ये, महाराष्ट्र भूमीमध्ये आहोत, तर तिथं ज्ञानेश्वर माऊलींसारखं की देववाणीमध्ये भगवान श्रीकृष्णाने संस्कृतमध्ये सांगितलेली भगवद्गीता ज्ञान हे सर्वसाधारण समाजाला कळण्यासाठी माऊलींनी हा आचार्याचा अवतार घ्यावा का? त्यांनी मराठीमध्ये ही ज्ञानेश्वरी करून सांगितली परमेश्वराला समोर. निवृत्तीनाथ हे शंकराचा अवतार होते. त्यांच्या समोर आज्ञा घेऊन त्यांनी सांगितलं की मी सर्व समाजाला हे ज्ञान देईन. त्यांनी सांगितलं नाही ही विभूती घ्या, घरी जा, तुमचं काम होईल. म्हणून तत्व कायम लक्षात ठेवा की गुरु काय देतो. जो हे देतो ना तो तिथं परत जाऊच नाही, असं माझं स्वतःचं एक वैयक्तिक मत आहे. मी वैयक्तिक शब्द एवढ्यासाठीच म्हणतोय की याला विरोधाभास पण होतो. जो तुम्हाला ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगतो ना, त्या सांगितलेल्या गोष्टीत सुद्धा आज मी केलेली सुद्धा बडबड, मी ज्याला बडबड म्हणतो, ह्याच्यात जर तुम्हाला उपयोग असेल ना तर तेवढंच घ्या. पण सत्य हेच आहे की जोपर्यंत तुमच्या देहावरती, मनावरती घाव पडत नाही तोपर्यंत देहामध्ये, वैचारिकतेमध्ये बदल येत नाही. क्षणामध्ये बदल आला
शक्तिपात योग करणारे सुद्धा गुरु असतात की क्षणात करतात. स्वतः वर्तकी तपकिरीचे कारखाना जिथे होता पुण्यामध्ये शनिवार पेठेमध्ये, डॉक्टर पवी वर्तक, अहमभावानी नाही पण कळावं म्हणून पटकन सांगतो. माझ्या गुरुने विचारलं ज्ञानेश्वरी कुठली वाचू, त्यांनी मला पवी वर्तकांकडे पाठवलं की त्यांच्याकडे जा. त्यांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत, आज बाजारात मिळतात. त्यांनी विचारलं की तुम्ही कोणाकडनं आलात, म्हटलं मी वैद्यराजांकडनं आलो. ते म्हटले ठीक आहे, काय पाहिजे, म्हटलं मला ज्ञानेश्वरी कुठली घ्यायची याची मला तुम्ही सांगा. त्यांनी 26 दिवस माझी परीक्षा घेतली. 26 दिवस त्यांनी परीक्षा घेतल्यानंतर खरंच मी माझ्या गुरूंचे आभार मानतो की रोज 1च मिनिटं ते मला शब्द द्यायचे आणि त्या शब्दामध्ये कुठेही असं मध्ये आत्ता जसा जो आत्ता निरूपण करताना आत्ता जे बोलतोय त्याच्यात 1 सेकंदाचा पॉज झाला बघा, मला नाव आठवलं. तसं जर झालं तर ताबडतोब उठून जायचं. जी व्यक्ती माझ्याशी 26 दिवस बोलली सुद्धा नाही, काहीही सांगायचे न थांबता त्याच्याशी बोलायचं. 26 दिवसानंतर त्यांनी नाभीवरती माझ्या हात ठेवला आणि म्हणले आता जा. पण माझा प्रश्न होता की मला ज्ञानेश्वरी कुठली मी घ्यावी. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू ज्ञानेश्वरीतला प्रसंग आठवलास की तुला ज्ञानेश्वरी आठवेल, त्याला शक्तिपात दीक्षा म्हणतात, जी डॉक्टर पवी वर्तकांकडनं मला मिळाली. हे मी तुम्हाला सांगायचं कारण अहमभावाने सांगत नाही की तुम्हाला कष्ट आणि सरेंडरपणा सुद्धा तेवढा पाहिजे. जे मला मिळालं आज, जे काही मी माझ्या निरूपणात भगवद्गीतेत किंवा ह्याच्यात जे अखंड किंवा न थांबता बोलतो, हे तेव्हा मला त्यांनी सांगितलं बघा 1 मिनिटं न थांबता बोल. ही शिक्षण ज्ञानगुरु कसा असतो आपल्याला तेव्हा वाटतं, काय मला 1 मिनिटं बोलायला सांगितलं, कोणी अडेलो त्याच्यात नाही. ही तुमची तालीम असते, ते तुम्हाला तयार करून घेतात. आमच्या डॉक्टरांचा नियम होता, गुरूंचा नियम होता, बोलताना डोळ्यात डोळे घालून बोलायचं, इकडं तिकडं बघायचं नाही. इकडं तिकडं बघितलं की उठून जायचं, परत विचारायचं नाही. म्हणजे मनुष्य जेव्हा एखाद्या शिष्याला घडवलं जातं तेव्हा तुम्हाला सहजता नाही, तुमची ही कष्ट करायची तयारी आहे का, हा सगळ्यात पहिला आपल्या मनाला विचारायचा माणसाने प्रश्न आहे. आणि ह्या सर्व पाठीमागं जाण्याच्या अगोदर मनुष्यांनी आपल्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे आणि खरंच करावी. मी खात्रीने सांगतो, आज जर 100 जणांनी हे ऐकलं तर त्यातल्या 95 जणांच्या घराला उंबरे नसणार. देवाजवळ रांगोळी काढत असतील पण उंबऱ्याजवळ नाही. अहो नकारात्मकता कशाला लागतंय? कशासाठी तुम्ही बाहेर जाऊन अंगारे दुपारे कुठं टांगाचे कोवळे बांधताय? आपण का वाचतो? धर्मग्रंथ कुठल्या धर्मग्रंथात दिलंय की कोवळा बांधा म्हणजे तुमची बाहेरची दृष्टी जाईल? त्यांनी सांगितलंय की तुम्ही स्वतःची साधना करा म्हणजे ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत येणारच नाही. मग ह्याच्यामध्ये आपल्या पूर्वजांनी अजून सोपं करून सांगितलंय की सकाळी गृहिणींनी आपला दरवाजाचा उंबरठा पाण्याने मस्तपैकी स्वच्छ करावा. मस्तपैकी एवढ्यासाठी म्हटलं की त्याच्यामध्ये असं वैतागून करून चालत नाही. उत्तम आनंदी भावाने काम करायला पाहिजे, हाताने करायला पाहिजे, फडक्याने किंवा एखाद्या स्क्रबरनी करायला नाही पाहिजे. कारण जेव्हा एखादी गृहिणी आपल्या उंबऱ्यावरती हात फिरवते ना तेव्हा तिची स्त्री शक्ती म्हणजे सीतेची म्हणजे देवी शक्ती त्या घरामध्ये प्रवेश करत असते, म्हणून त्याला महत्व आहे. आणि ती ओलांडण्याचं काम कुठलीही वाईट शक्ती करत नाही. म्हणजे ती स्त्री आपल्या घराचं संरक्षण करते. हे एवढं जर तुम्ही आजपासून केलं ना तर तुमच्या घरामध्ये कुठलेही आपण जे म्हणतो ना याची नजर लागली त्याची नजर लागली, यांनी बघितलं त्यांनी केलं, तर ह्या गोष्टी निघून जातील. देवघरामध्ये घंटी आहे की नाही बघा, घंटा आहे की नाही बघू नका. घंटा वेगळा असतो, घंटी वेगळी असते. ज्याचा टोल मोठा असतो त्याला घंटा म्हणतात, जी मंजूळ आवाजात वाजते तिला घंटी म्हणतात. हा सुद्धा फरक कळणं गरजेचं आहे. घरामध्ये शंख आहे की नाही, जो फुंकाचा असतो तो शंख वेगळा असतो. जो शंख तमोगुण उत्पन्न करू शकतो तो शंख युद्धभूमीवर वापरला जातो, त्याला वाजवणं म्हणतात. म्हणजे मुद्दामून तुम्हाला फरक सांगतो.
एवढा मोठा शंख मी वाजवतो, तोच देवघरात ठेवला पूजेला, चालणार नाही. मग तुमच्या घरामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण ही होणारच. हे ह्या भागामध्ये सांगायचं कारण असं की जेव्हा आपण गुरुपौर्णिमेला जाऊ ना, जर ह्या केल्यात ना, तर मला तर असं वाटतं की गुरुपौर्णिमेला तुम्हाला कुठे जायची गरजच लागणार नाही. घरातच वर्षातनं एकदा जायचं आणि नवऱ्यासाठी त्या वडाला पूजन करायचं. ते दोरा हे करत तुम्हाला बांधा बरं दोरे स्वतःच्या शरीराभोवती 5 धागे बांधून घ्या. कधी विचार करतो की वडाची पूजा का सांगितली आहे? ते सूत म्हणजे काय आहे, का का दिलेलं आहे, कशाने स्त्रीनी ते आपण धागे घेऊन जातो. मग ते रेडीमेड मंडईतनं जायचंय, धागे घ्यायचे, तो धागा खराच आहे का खोटा आहे ते नाही बघायचं. सुती धागा पाहिजे, विसरून जातो. हे सांगायची सर्व गोष्टींची कारण आपण आपल्या घरापासून या सर्वाची सुरुवात करणं गरजेचं आहे. मूळ आपल्या घराशी जर केलं नाही तर वरवर तुम्हाला गुरुतत्व लाभणार नाही. मग त्या वडाला जेव्हा ती स्त्री पूजन करते, त्या सुतामधनं, त्या वडाच्या झाडामधनं असलेली ऊर्जा त्या स्त्रीच्या गर्भाश आपण असं घेतो तीर्थ कसं घेतो, असं घेतो आणि असा धागा धरतात. जे असा धागा आला तर तो असा धरला जातो आणि मग ते जे येतं ना ते गर्भाशयापर्यंत जातं आणि तिचं गर्भाशय हे स्वच्छ होतं, म्हणून ते पूजन असतं. मग ह्या सर्व गोष्टी, हे जे सगळं ज्ञान आहे ना, ही ज्ञान देणारी जी व्यक्ती असते ना ती गुरुतुल्य असते. नुसतं जाऊन तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन वडाची पूजा करा, मूल होईल, नाही होणार. असं होत नाही. गोविंद बुवा म्हणून इथे डॉक्टर होते, त्यांनी एका स्त्रीला, मी लहान होतो पण तो विनोद म्हणून सगळीकडे पुढे गेलं, ते सांगायचंय, अहो बाई, वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून मूल होत नाही बरं का, तुमचा नवरा जेव्हा दुसऱ्या कोपरगाववरनं येईल ना तेव्हाच मूल होणार. विनोदाचा भाग सोडा, सत्यता जाणून घ्या. लोक तुम्हाला विरुद्ध मार्गाने नेतात. आधी समोरच्यानी सांगितलं की हे मला का सांगितलंय, हे त्याच्यामध्ये जसं डॉक्टर सांगतात ना, हे खाऊ नका, ते खाऊ नका, तीच ऐकायची सवय. पण शेवटी मग डॉक्टरना सांगायला लागतं जर ऐकत नाही तेव्हा, की नाही, जर खाल्लं नाहीच ना तर हार्ट अटॅक येईल किंवा मग लिव्हर फेल होईल. मगच आपण ऐकतो. म्हणजे काय झालं, तुमच्या मनावरती ते बिंबवलं गेलं. म्हणून ज्ञानी गुरुकडे जा, जिचं ज्ञान असेल तिथं जा. पुस्तकं घरामध्ये नुसती ठेवू नका. आमच्याकडे ग्रंथ आहे ते उलगडून बघा. सवय असते, एका दिवसात मी अख्खं पारायण केलं. माझं चॅलेंज आहे, जी माणसं पोथ्या वाचतात, पारायण करतात नित्य रोज याच्यात, त्यांनी मुखोद्गत ते म्हणून दाखवावं. जनगण मन आपण जर एवढ्या वर्ष म्हणतो ते तोंडपाठ होतं. स्तोत्र घ्या, पोथ्या घ्या, रोज म्हणतो. कारण का, माणसाचं मन त्याच्यात एकाग्रत राहत नाही. पोथी वाचणं म्हणून ते म्हणतो. असं न करता जे ज्ञानगुरु आहेत, त्या ज्ञानगुरु तुम्हाला सांगतात की बाबा तुझी कुवत एवढीच आहे, तू एवढंच वाच. हे कळणं गरजेचं आहे. नुसतं पूजन करू नका. नुसते हार, पेढे आधी नव्हतेच, हे कुठनं आलं, हे नंतर आलंय. जरा नीट भान ठेवून विचार करा. जर तुम्ही आज केला नाही तर तुम्ही तुमच्या घराला विनाशाच्या बाजूने लोटताय. मध्ये एकांची माझी ओळख झाली की मुलं विचारत नाहीत, अमेरिकेत असतात. मी प्रभात रोडला नवरा बायको आम्ही राहतो, काही विचारतच नाही. दर महिना फक्त बाकी सगळे खर्च करतात, ऑनलाईन तिकडनंच पेमेंट करतात. मी त्यांना एकच प्रश्न विचारला, मुलांची चूकच नाहीये. त्या आजी माझ्यावर भडकल्या, असं कसं म्हणता मुलांची चूक नाही? म्हटलं संस्कार कोणी केले? तुम्हीच केलेत. मुलांना तिकडे जायची बुद्धी झाली कशी? एवढं उच्च शिक्षण तुम्ही दिलं तर भारतामध्ये का नाही त्याच्यामध्ये त्यांना नोकरीला लावलं? कारण तुम्हाला पैसा महत्वाचा होता म्हणून तुम्ही त्यांना तिकडे पाठवलं. आणि जैसा देश वैसा भेस. आज जर तुमच्या सुनेनी जर शॉर्ट आणि टी शर्ट घातला तर ती चूक नाहीये, कारण तिकडची परंपरा तीच आहे. तुम्ही आपली परंपरा मोडून तिकडे त्यांना पाठवलं स्वतः. तेव्हा तुम्ही फक्त उच्च शिक्षण दिलं पण उच्च संस्कार दिले नाहीत. हे खूप महत्वाचा भाग आहे. मुलांना उच्च संस्कार द्या. इतकं दुर्दैव आहे की आपल्या स्मशानामध्ये तिकडनं लाईव्ह ट्रान्समिशन होतं आई वडिलांचं आणि तिकडनं तुम्ही ऑनलाईन पेमेंट करता. याच्यासारखं दुर्दैव नाही.
हे असं सगळं करत असताना ते गुरुतत्वाच्या तुम्ही कसं जवळ जाणार? एखादी गोष्टीला आपण समोर जायचं किंवा त्याच्यात समर्पित व्हायचं, तर आपण कुठं उभे आहोत याचा मनुष्याने आज विचार करणं गरजेचं आहे, की मी कुठं आहे रे, हे का घडतंय, एवढी आपल्याला काय मोठा आव आहे. एवढे इंडस्ट्रियलिस्ट मुकेश अंबानी असतील, मिनिटाला क्षणाला लाखो कमवत असतील, पण अहो तुम्ही खाता त्याच गावाची पोळी ते पण खातात. तुम्ही ते बघा, बाकीच्या गरजा बघू नका. आपण जेव्हा अध्यात्म शिकायला जातो तेव्हा अध्यात्माची सूत्र काय ती लक्षात घ्या. हे आज सांगायचं कारण परत हेच आहे, आपण आपली संस्कृती शिकवत नाही. आपण आपल्या मुलांना लहानपणापासून इंग्लिश मिडियमच्या शाळेत घालवतो आणि मग मुलं हे करायला लागले तर लॉर्ड कृष्णा म्हणतात, भगवान कृष्ण म्हणत नाहीत. किती दुर्दैव आहे. योगासनाला योग म्हणत नाहीत, योगा म्हणतात. योग म्हणजे जुळून येणं आणि योगा म्हणजे मनाला आपल्या शरीरापासून लांब नेणं, असा योगाचा अर्थ होतो. आणि योग म्हणजे दोन गोष्टींना जुळवून आणणं, त्याला योग म्हणतात. आणि लॉर्ड रामा, लॉर्ड कृष्णा असं नका काही करू. का तुम्हाला मी एवढं कळकळीने सांगतोय, कारण फक्त या विषयाचं आपण फक्त गुरुतत्व जर सांगितलं ना तर त्याचा उपयोग होणार नाहीये. कारण आपल्याला आपण बदलणं गरजेचं आहे. आपण आज मंदिरांच्या बाहेर ज्या पाट्या लावतात की फक्त पूर्ण कपडे घालून या, लिहायची का वेळ आली आहे? जेवढे हा रास व्हायला लागला तेव्हा येते. तो परमेश्वर काहीच नाही मागतो. तुम्ही कपडे घालून जा, उघड्या अंगाने जा, वागड्या अंगाने जा. कालच गोष्ट सांगितली, 3 साधू इंद्राच्या दरबारात जातात आणि एक साधू लगेच बाहेर येतो. इंद्राच्या दरबारात आपण लहानपणापासून बघतो की स्वर्गात अप्सरा मेनका असतात आणि अप्सरा मेनका आपण सुदैवानी लहानपणापासून टीव्ही वरती बघितलेल्या आहेत कशा असतात, की ज्याला आता आपण हल्लीच्या नट्या कॅबरे म्हणतात. तेव्हाचा तो कॅबरेच झाला. मग तो इंद्राच्या दरबारी करताना 3 साधू जातात. एक साधू जातो, म्हणतो अरे 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 काय झालं, मी काय बघतोय, परत येतो. दुसरा म्हणतो अरे हे मी बघूच शकत नाही, डोळे मिटून घेतो, परत येतो. पण तिसरा जो असतो तो तिथं शांत बसतो आणि सर्व बघतो, पण काहीही त्याच्यावर प्रतिक्रिया न देता नंतर इंद्राला भेटून येतो. ह्याला साधू म्हणतात. जो डोळे मिटून गेलेला असतो, ते डोळे मिटल्यावर त्याच्या डोळ्यासमोर तोच नाच येत असतो. आपण काय सोडायचं हे मी तुम्हाला सांगतोय. एक परिस्थिती प्रत्येक मनुष्याच्या जीवनात ही परिस्थिती आजच्या काळामध्ये आलेली आहे. नुसती आरडाओरड करून तुम्ही बाजूला होऊ नका किंवा डोळे झाकून घेतलं, पण मनामधले षड रिपू तिथे असतात. साधूचा शब्दच आहे षड रिपू. षट जो धुतो, 6 जणांना जो धुतो तो साधू. एक हे सुद्धा बाबा महाराजांनी एका त्यांच्या प्रवचनात सांगितलंय की षड रिपूंना जो धुतो तो साधू. आणि मग जो तिसरा असतो त्याला काहीच फरक पडत नाही, तो खरं उत्तम शिष्य, की जो सगळ्यात राहतो पण मला कशाचा येत नाही. हे कारण काय? आज दुर्दैवानी यांची कॅटेगरी ही तुम्ही अमुक वेळा दर्शनाला या, यांना याची दर्शनाला काहीही नाही. बोट जरी वेगळी असती तरी एकत्र केली तरच मूठ बनते. पंथाने जायचंय आपल्याला. कुठली सोसायटी, कुठली संस्था स्थापन करायची नाहीये. आळंदीपासनं पांडुरंगाला भेटायला जायचंय ना, तर ते पंथाने जायचंय. तिथं सगळे सारखं, तिथं झांजांचा आवाज येतो. माणसं इथनं हडपसरला जातात, तिथं हडपसरला गाड्या उभ्या करतात आणि मग तिथनं दमून पाय चेपून. किती दुर्दैव आहे ह्या गोष्टी. हे सांगताना किती सांगावं आणि किती नाहीये. आपण किती नका जाऊ, एक चौक जा, पण त्या अंतरात्म्यातनं जा. हो, कशाला कोणी सांगितलंय की मी तिथं गेलो नंतर त्याच्या लोकांना सगळ्यांना फोन करून सांगत बसायचं की मी इकडनं पुण्यामधल्या निवडुंगा विठवापासून हडपसर पर्यंत, सासवड पर्यंत आम्ही चालत गेलो. कशासाठी? कशासाठी हा डिंडोर पिठाचा आहे? काहीच गरज नाहीये. तो भगवंत म्हणेल काय तू आलास, गप्पा मारत आलास, तू केलंस काय त्याच्यामध्ये? त्या दिंडीमध्ये काय केलंस? दंड अधिक ईश्वरी सत्ता, त्याला दिंडी म्हणतात. झेंडे नसतात, त्या पताका असतात. वारकऱ्यांच्या जवळ जे असतं ना ते असे असे असतात 2. त्याला झेंडे नाही म्हणत, त्याला पताका म्हणतात.
एक ज्ञानमेळा, एक कर्ममेळा. ज्ञानाचा आणि कर्माचा मेळा जिथं होतो त्याला पताका म्हणतात, त्याला झेंडा म्हणत नाही. आणि त्या खांद्यावर ज्ञान आणि कर्म हे बरोबर घेऊन जे जातात भगवंतापाशी, तर ती पताका त्या भगवंतापाशी असते. म्हणून तो मंदिरावर असते ना ती पताका, तो झेंडा नसतो, ती पताका असते. कायम लक्षात ठेवा. हे मी तुम्हाला सांगायचं कारण असं की हा गुरु विषय, ज्ञान गुरु म्हणजे काय असतो, तुम्हाला काय प्राप्त व्हायला पाहिजे हे कळणं गरजेचं आहे. झेंडा कसा असतो आणि पताका कशी असते, त्याला काय म्हणतात, की काय दोन तुकड्यांना अर्थ काय आहे, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणून स्वाध्यायापासून सुरुवात करणं गरजेचं आहे. आपण कुठपर्यंत कुठलं पुस्तक वाचू, काय वाचू, काहीही वाचा, पण तिथनं सुरुवात करणं गरजेचं आहे. मग यांचं वाचू का त्यांचं वाचू, कोणी तुम्हाला जे समजतंय सहज ते वाचा, 10 मिनिटं द्या. पण ते जर केलात तर तुम्ही उत्तम ज्ञानगुरूपाशी जाऊन पोचणार आहात. मी ज्या ज्ञानगुरूपाशी जाऊन पोचलो तो मी अतिशय वाचाळ होतो, वाईट अवस्थेमध्ये होतो. 95 सालापर्यंत मी भीमरूपी रामरक्षा वडील मारायचे म्हणून म्हणायचो. मनामध्ये क्षणभर आणि कणभर भाव नव्हता. कधी आयुष्यात कुठली पुस्तकं घेतलेली नव्हती, कधी हातात धरलेलं नव्हतं. पण ज्यावेळी ज्ञानगुरूंचा स्पर्श झाला त्यावेळी हे ज्ञान त्यांचं आहे, हे मी नाही बडबडत आहे, हे त्यांचं ज्ञान आहे. फक्त जेव्हा उघळतो बस माझ्या देहावरती ते चंदन उघडलं जात आहे आणि जे फक्त जे सुगंधी रूप गंध तयार होते ते मी फक्त वाटाचं काम करतोय. ना कधी चंदन त्या खोडाने अपेक्षा करावी की मला काही मिळावं. त्या गंध जे निर्मित होतं ना, हे ज्ञान जे निर्मित होतं, जर खोड उद्या म्हटलं की नाही नाही त्याचं क्रेडिट मलाच पाहिजे, तर नाही होणार. बाळा, तू एकटा जर असतास, खोड असतास, तर खाली सहान असल्याशिवाय तू उघडला जाणार आहेस का? म्हणून शिष्याला गुरुची जोड ही पाहिजेच, योग्य गुरुची जोड पाहिजे. दगडावरती गंध उघडलं जात नाही, सहाणच लागते. सहाणेचे खालचे पाय बघा 3च असतात, उत्पत्ती स्थिती लय. ज्याच्यावरती उगाळलं जातं जीवन, जे चंदनमय असतं, पण जेवपर्यंत ते उगाळलं जात नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचा सुगंध बाहेर पडत नाही आणि लोकांपर्यंत ज्ञान जात नाही. म्हणून स्वतःला ते लाकूड समजा आणि त्या ज्या तिवईवरती, तिवई मी काय म्हटलं, 3 असतात, त्याच्यावरती मटका ठेवतात. एखादा एक कुंभार भांड करत असतो, भांड करता करता तो म्हणतो आज मी चिलीम बनवतो. तर चिलीम बनवतो, चिलीम तयार होते आणि काय त्याच्या डोक्यात येतं, तर सगळी ती चिलीम मोडतो. चिलीम मोडल्यानंतर ती चिलीम म्हणते, का रे दादा तुम्हाला का मोडलंच, इतकी मी छान तयार झाले होते. म्हणतो ना की थांब जरा, तिला परत सगळा मूळ रूपात आणतो मातीत आणि तिचा एक माठ तयार करतो आणि त्याच्यात पाणी जाते. लक्षात घ्या, गोष्ट एवढीच आहे की जी चिलीम जी तयार झाली असती, म्हणजे तो ज्ञानी माणूस की ज्यांनी तुम्हाला अघोरी ज्ञान देतो, मग ती म्हणते, माठ म्हणते, ती माती म्हणते, कारण दादा तू माझा माठ केलास ते उत्तम झालंस, मी स्वतः शीतल राहीन आणि लोकांनाही शीतल ठेवीन. पण जर चिलीम झाले असते तर लोकांच्या जीवनाचंही वाटवं लावलं असतं आणि मीही आयुष्यभर जळत असते. म्हणून मनुष्य देह हा मातीसारखा असतो. तुम्ही कोणाच्या हातात पडता त्याच्यावरनं तुम्ही संस्कारित होता, त्याप्रमाणे तुमचं जीवन घडतं. म्हणून कायम लक्षात ठेवा, सहान हे गुरुप्रमाणे असते. आपण लाकूड आहोत, चंदन आहोत की नाही हे उघडल्याशिवाय कळत नाही. चंदन हे लोक ठरवतात, आपण आपलं काम करत राहायचं. आपण ती माती आहोत की जी मडकं पण होऊ शकते आणि चिलीम पण होऊ शकते. फक्त कोणाच्या हाती पडणार ते तुमच्या ज्ञानावर अवलंबून असतं. म्हणून नेहमी जीवनामध्ये ज्ञान गुरु हा पहिला करावा. अध्यात्म गुरु आपोआप मिळतो, पण ज्ञानी गुरु मिळणं हे खूप अवघड असतं. आणि तो ज्या क्षणी तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करेल त्या दिवशी तुमचं जीवन सुगंध झाल्याशिवाय राहत नाही. मातीमध्ये पावसाचे 2 थेंब पडले की क्षणात ती सांगते की मी किती आनंदी आहे. तो सुवास जगातल्या कुठल्याही अत्तराला येत नाही. तसं उत्तम गुरुचं ज्ञान जेव्हा तुमच्यामध्ये समाविष्ट होतं आणि त्याचं प्रदर्शन प्रकर्षाने जेव्हा लोकांसमोर होतं तेव्हा ते प्रदर्शन राहत नाही.
ते प्रवचन होतं. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की जे तुम्ही बोलता हे तुम्ही बोलत नसता, हे सगळी गुरुचे बोल असतात, फक्त मुख आपलं असतं. म्हणून ज्ञानगुरु हा जीवनामध्ये असणं खूप महत्वाचं आहे. धन्यवाद. श्रीराम. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.